आचल सारख्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे, प्रेम करायचं असेल तर आपल्या जातीतल्या मुलाशीच करा. लग्न करायचं असेल तर आपल्या जातीच्याच मुलाशी करा. कारण तुम्हाला प्रेम करायला दुसऱ्या जातीचा मुलगा चालतो, कुठल्याही धर्माचा चालतो. आणि लग्न करायला तुम्हाला तुमच्या जातीचा पाहिजे. मग तुमच्या आई वडिलाला समजलं काय? त्याच्या विरोधात गेले किंवा मुलीचा कत्ल होतो किंवा मुलाचा कत्ल होतो. वा वा दुनिया. आणि काय सोच आहे लोकांची, कुत्रे आणि सोच आहे. गु खाते की काय खाते, दगड खाते का डोक्यात काय भरलेला काय मालूम नाही. हा, आचल सारख्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे. ऐकलं ना काय म्हटलं? 10 वेळा रिपीट करत नाही ते गोष्ट. कारण तुमच्या ह्या प्रेमामुळं, तुमच्या ह्या अशा कांडामुळं लेकरांचे जीव चालले, दोरच जीव चालले. कळलं काय? जेवढीच आचलची गलती होती तेवढी सक्षमची पण गलती होती. तेव्हा प्रेम दोघांनी पण केलं होतं ना, सारखंच केलं होतं ना, एकामेकांशी प्रेम केलं होतं ना. का आचलनं कमी केलं होतं, का सक्षमनं कमी केलं होतं, सक्षमने जास्त केलं होतं, का आचलनं तिच्यापेक्षा जास्त केलं होतं? दोघांची गलती होती ना. मेलं कोण? सक्षम. आचल जिवंतच आहे. आणि आचल नाटकं करून राहिली सोशल मीडियावर, न्यूज रिपोर्टर समोर गिरगिडू दे, कल्ला फाडू दे, किरकांड्या फाडू दे, हे करू दे, ते करू दे. बघू शकता तुम्ही, सोशल मीडियावर बघूनच राहिले. कुठलेही न्यूज रिपोर्टर तिचं दाखवते. इथं बिचारे सीमेवर सैनिक मरून राहिले, इथं छोट्या छोट्या लेकरांवर अत्याचार होऊन राहिला, इथं गरिबावर अत्याचार होऊन राहिला, इथं लोक भुकीनं मरून राहिले, इथं शेतकरी आत्महत्या करून राहिला. हे काहीच न दाखवता सोशल मीडिया, हे रिपोर्टर न काही दाखवता फक्त आचलचं गुणगान दाखवून राहिले. कुठलाही चॅनल असो, कुठलाही काही असो, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठलाही पण असो, ते आचलचं दाखवून राहिले. कुठलाही गरिबाचं कोणतं न्यूज दाखवून राहिले नाही. बघून राहिले असेल तुम्ही. तर माझं एकच म्हणणं आहे, व्हायरल कोणाला करू राहिलो आपण? गुन्हेगारी लोकांना. कारण सक्षम हाही गुन्हेगार होता, त्याच्या अंगावर 10 ते 15 केसेस होते. आणि आचलच्या वडिलावरही, आईवरही, भावावरही केसेस होते. म्हणजे टपोरी लोकांना, गुन्हेगार लोकांना आपण व्हायरल करून राहिलो. आणि मला सांगा, याच्यातून सर्वसामान्य जनता काय बोध घेणार आहे ह्या दोन गोष्टीतून? काही येईनं महाराष्ट्रासाठी या भारतासाठी एवढे तीर मारले का? काय एवढं चांगलं काम केलं येईनं? एवढं काही चांगलं काम केलं का यांना आपण काही भारतरत्न द्यावं, कोणता एखादा पुरस्कार द्यावं, एखादा मंत्रिपद द्यावं, काय द्यावं? काय केलं येईनं? कोणते तीर मारले का? सोशल मीडिया येईले व्हायरल करून राहिले. एवढे लोक तिच्यापाशी चालले आणि तिच्यावर ते माईक तिच्या तोंडासमोर आणि ती गिरगिडून राहिली. म्हणजे काय, असं काय केलं बेटा आचलनं, त्या सक्षमनं, तिच्या मायबापानं काय केलं? असं काय केलं? असे कोणते तीर मारले? कोणचेच नाही ना. तरी सोशल मीडिया त्याला व्हायरल करून राहिले. इथं बिचारे जवान मरून राहिले. त्याचं काही दाखवत नाही लोक. शेतकरी जो पालणारा, पोशिंदा, पालनहार, अन्नदाता तो मरून राहिला. ते तिच्यापाशी न्यूज रिपोर्टर येऊन राहिले नाही. पण येऊन कोणापाशी राहिले? त्या आचलच्या पाशी. आणि ती पाजलू सांगून राहिली. किती मूर्ख लोक असायला पाहिजे. आणि आजकालच्या मुलांना कायले, मुलींना, आजकालच्या मुलींना टपोरीच मुलं आवडत असतात, गुन्हेगारी मुलं आवडत असतात. त्याच्या अंगावर गुन्हे असले, टपोरी असले, बस तेच मुलं आवडतात. सभ्यते मुलं आवडत नाही आजकालच्या मुलींना. कारण कंडिशनच ते आलेली आहे, फॅशन वाढली. आणि आजच्यासारख्या मुलींना कोण आवडतात माहिती आहे का? टपोरी मुलं, सभ्यते मुलं नाही. समजलं का? नाही का? आणि बापानं मुलगा बघितला तर बापाले म्हणते 10 वेळा पोरगा कसा आहे, तिच्या घरी काय आहे काय नाही. ते 200 रोजाच्या कामाला जात असन तिचा यार, तिचा लवर, तिच्या संग पोहून जाते. ते काही घेणदेण नाही दिले, जाते ते करे ना तिकडे कुपडे मोडो का भांडे घासो का वावरात जाऊ लोकांच्याकडे, ते काहीच घेणं नाही. पण बापानं पोरगा पाहिला का बापाला 10 वेळा विचारते त्याच्या घरी त्याचं घर कसं आहे, त्याचं घर कुठं आहे, त्याच्या घरी गाडी आहे की घोडी आहे, तो नोकरीवर कोणी आहे काय आहे. म्हणजे एवढं निसून विचारते आजच्यासारख्या मुली. कळलं काय? कारण प्रेम एकटा नसतो करत, दोघं जण करत असते. एकट्यापासून प्रेम नसते होत, दोघं मिळून होत असते प्रेम. तुम्हालाही माहीत आहे ना. आचलनं सक्षमनं दोघांना प्रेम केलं तर आचलचा जीव झाले पाहिजे होता, त्याच्यात सक्षमचाही झाले पाहिजे होता. पण सक्षम मेला, आचल जिवंत आहे. मग याच्यात काय समजावं? आचलनं प्रेम केलंच नसन. बरोबर नाही काय?
असं समजाव ना. कारण खरं प्रेम करणारी व्यक्ती कधीही आपल्या जोडीदार गेला तर ती जगू शकत नाही. ही तर कुपडे मळून राहिली मस्त आज सक्षमच्या घरी आणि मस्त आणि त्या कलेक्टर ऑफिस जवळ जाऊन रॅकेल ओतून राहिली, पेट्रोल ओतून राहिली, हे ओतून राहिली ते ओतून राहिली आणि तिथं जाऊन तमाशे करून राहिली. हां आणि आत्मदहन करतो म्हणते. अरे आत्मदहन याले म्हणत नसते. तू सगळ्याच्या समोर येऊन आत्मदहन करून राहिली. सगळ्याच्या समोर येऊन आत्मदहन नसते होत. तुला दहन करायचं असन तर आता मग कुठच्या कुठे दहन झालं असतं. अगं खरंच प्रेम केलं असतं ना तू त्या सक्षम मुलावर, खरंच प्रेम केलं असतं ना तर तू त्या दिवशीच मेली असती त्याच्या संग. कळलं काय? खरं प्रेम तेव्हाच म्हटलं असतं मी. नाही, आचलनी खरं सक्षमवर प्रेम केलं आणि सक्षमनी आचलवर प्रेम केलं. तो बिचारा वरून बघत असल काय तमाशे करून राहिली ही आचल आणि माझ्या परिवाराचं वाटोळं करून टाकलं. तुझ्या परिवारानं सक्षमच्या परिवाराचं वाटोळं केलं. हसती खेळती जिंदगी त्याची बर्बाद करून टाकली तुझ्या परिवारानं. तुझा परिवार जोखीमदार आहे जास्त करून. समजलं का? तुझ्या परिवारानं केलं हे सगळं कांड आणि तू आहे त्याच्यात सामील. मला असं वाटू राहिलं सक्षमचा हा घात होत होता हे तुला माहीत होतं. हे मला समजलं. कारण मला एक सांग आता पुरा व्हिडिओ बघायचा. कारण कसं आहे रियालिटी दाखवत आहे मी तुम्हाला सांगत आहे. तिच्या इंटरव्ह्यूमध्ये तिला म्हटलं होतं का माझे घरचे लोक त्याला मारण्यासाठी गेले. म्हटलं होतं तिनं तिच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं भाऊ. तर मी माझं तर्क लावत आहे तर सांगून राहिलो तुम्हाला का बघा आचलला माहीत होतं का सक्षमचा जीव जाणार म्हणून. तिचे भाऊ तिचा बाप तिला मारायला गेले, गोळीनं मारला, फरची मारली म्हणते त्याच्या अंगावर, हे मारलं ते मारलं. तर माझं एकच म्हणणं आहे ते बचावासाठी जाऊ शकली असती किंवा तिनं म्हटलं असतं बाबा तुम्ही त्याला मारू नका, मी त्याला डायरेक्ट सांगून देते आपलं संबंध खतम, मी तुझ्याशी लग्न करत नाही, तुम्हाला विसरून जा. आणि मी म्हटलं असतं त्याला का माझे वडील माझी आई हे मान्य नाही ह्या लग्नाला, काही नाही, माझा भाऊ मान्य नाही आहे आणि माझ्या लोकांना असं आहे की तू एक खालच्या जातीतील मुलगा आहे, त्या कारणामुळं मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, आपलं प्रेम संबंध इथंच खतम झालं. सर्दी झाली आणि मी तुझ्याशी काही लग्न करत नाही, तुझ्याशी प्रेम संबंध ठेवत नाही, माझा आई माझे वडील माझं लग्न करून देत आहे. जर बिंदास अशी बोलली असती तर बिचारा जीव वाचला असता नाही काय. पण माझं एकच म्हणणं आहे आचलला सगळं माहीत असताना आचलनं वाचवलं का नाही. हां कारण आचलला हे माहीत होतं ना का आपले भाऊ गुंडा आहे, गुन्हेगारी आहे आणि सक्षमला मारणार. कारण सक्षमही हा गुन्हेगारीतला होता. कोणी म्हणत आहे त्याच्या अंगावर गुन्हे सोपवले होते त्याच्या बापानं, आचलच्या खोटे गुन्हे दाखल केले होते त्याच्यामुळे तो गुन्हेगार झाला. बरोबर आहे. कोणीही मुलगा मुलीसाठी परिवारासाठी गुन्हेगार होतो, तसा तो पोटात जन्मता गुन्हेगार बनत नसतो. माहीत आहे ना तुम्हाला. तर मला हे समजून राहिलं का हे मोठंच कांड रचलेलं कांड आहे सक्षम आचलच्या आईवडिलांनी भावांनी आणि त्याच्यात आचलही सामील आहे. पण आचल हे गिरगिटीव आणि रंग बदलून राहिली. कारण तिला लोकांनी काही बोललं पाहिजे आणि तिच्यावर लाचन उचललं नाही पाहिजे, किचड उचलला नाही पाहिजे. त्या कारणामुळं आचल स्वतःला काय करून राहिली, सुरक्षा करून राहिली की नाही मला लोकांच्या नजरेसमोर मला असं यायचं आहे तसं यायचं आहे. कारण आचलला असं वाटून राहिलं की माझ्या बापानं गुन्हा केला त्याच्यात मी पण झाली सामील. कारण माझ्यामुळं जीव गेला ना सक्षमचा, माझ्यामुळं सक्षमच्या घराण्याचं वाटोळं झालं. तर मग काय करावं. मग अरे माझं प्रेम मेलं नाही जिवंत आहे, सक्षम हरला नाही जिवंत आहे. म्हणजे काय मेल्यावर त्या लग्न केलं. अरे एडे संविधान मान्यता देतो का या गोष्टीला. मान्यता देतो काय. ते मनुस्मृतीत होतं पहिले, संविधानात नाही आहे. मनुस्मृतीत झाडासंग लग्न होत होतं, मनुस्मृतीत झाडासंग लग्न होत होतं, कुत्र्याही संग लग्न होत होतं, मांजरी संग लग्न होत होतं. पण संविधानात याला गोष्टीला मान्यता नाही. हे मान्यता मनुस्मृतीमध्ये आहे. पण इथं मनुस्मृती चालते काय, इथं चालतो संविधान. तर त्या अकले हो काही नको करत जाऊ. लग्न म्हणजे चालू फालूचं हे नाही आहे टबरखेडं. लग्न म्हणजे पवित्र रिश्ता असतो, 7 जन्माचा बंधन असते आणि त्या लग्नाच्या खेळखंडोबा करून टाकला. त्या पवित्र बंधनला तू खेळखंडोबा करून टाकला. लग्न म्हणजे काय कमी समजून राहिली काय तू, का स्वतःला विधवा समजतंस काय. अगे तुला कोणी विधवा समजत नाही, समजणारे बेवकूफ आहे तुला.
समजला काय? काही सक्षमची बायको नाहीस तू. तू प्रेमिकाच नाही झाली तर बायको काय बनशील ग? हां, प्रेमिका होणं आधी तू प्रेमिकाच झाली नाही बायको कशी बनशील? अगं प्रेमिकाचं कर्तव्य हे असते की आपल्या प्रियकरावर जीवावर जीव देणे. तुझा प्रियकर मेला तर तू पण मेली असती. बायको बनायला चाललीस. हां, त्या बिचाराच्या घराचं वाटोळं करून टाकलं. ते दिसून राहिलं नाही. तुझ्यामुळं घराचं वाटोळं झालं त्याच्या. आणि आता काय प्रेतासंग लग्न केलं. आता कलेक्टर ऑफिससमोर तमाशे करून राहिली. एवढी तमाशे करून राहिले. ऐकणारे लोक मॅट आहे, फ्लिप बघणारे लोक मॅट आहे, व्हायरल करणारे लोक त्याच्यापेक्षा मॅट आहे. हां, रियालिटी काय हे लोक दाखवून राहिले नाही. फक्त काय आहे सोलरपणा. हां, सक्षमच्या आईवडिलाला न्याय मिळाला पाहिजे हे माझं मत आहे. पण हे आचललाही पण जेलात नेलं पाहिजे हे माझं मत आहे. कारण तिच्यामुळे सगळं कांड झालं. पण आचलला का लोक व्हायरल करत आहे, का तिला वाचवत आहे हे मला ठाऊक नाही. पण पब्लिक 99% पब्लिक खूप बोलून राहिली तिला म्हणून राहिली की तू अशी आहेस, तशी आहेस. पण माझं एकच म्हणणं आहे बेटा, तू कशी राहो, पण माझं एक म्हणणं आहे की तू चांगली राह आणि स्वतःच्या फ्युचरकडे लक्ष दे, करिअरकडे लक्ष दे आणि सक्षमच्या आईवडिलांकडे लक्ष दे. कारण कसं आहे, तू तुझ्या आईची झाली नाही तर सक्षमच्या आईच्या वडिलाची कशी होशील? हां, तुला जन्म देणाऱ्या बापाची झाली नाही तू. ज्या बापानं तुला जन्म दिला, मायनं जन्म दिला, त्या बापाची मायची झाली नाही तू, त्याच्या सक्षमच्या आईवडिलाची कशी होईन व? हां, म्हणून माझं एकच म्हणणं आहे, आचलसारख्या मुलींना माझं एकच पहिलेही सांगितलं आताही सांगणं आहे की तुम्ही आपल्या जातीतला धगडा बघायचा, दुसऱ्या जातीचा धगडा बघू नका. आपल्या जातीतला धगडाही संग लग्न करायचा, दुसऱ्या जातीच्या नाही. कारण जीव जातात ह्या तुमच्या फालतू गोष्टीमुळं. कळलं काय? आणि जीव हा लेख मोलाचा असतो. एकाच वेळा माणसाच्या रूपात जन्माला येते, बार जन्म मिळत नाही. त्या कारणामुळं प्रेम करायचं असेल तर समजून घ्या, करत जा. आपल्या मायबापाला विचारून करा काय करायचं आहे तर. कारण कसं आहे, जीवन एकच बार मिळतो, बार मिळत नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय.